व्हिडिओ मध्येच पॉज केल्याबद्दल सॉरी. पण चैत्य इकडे का बोलवलेस आम्हाला? अरे तुम्हाला माहिती आहे का, प्ले स्टोअरवर आत्ताच एक नवीन ॲप लॉन्च झाले, अपस्टॉक्स नावाचं, जे की ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म आहे. हा, मी ऐकलं की हे ॲप मिस्टर रतनजी टाटांचं आहे म्हणून. हो, मी निलूला पण सांगितलं होतं. हो, इथे आपण फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो. तेच अकाउंट मार्केटमध्ये ओपन करायला गेलं तर 500 ते 550 रुपये आपल्याला मोजावे लागतात. पण त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं? अरे काय नाही रे, फक्त बेसिक डिटेल्स आणि पॅन कार्ड महत्वाचं आहे आणि आपला रेफरल कोड जो की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, बस. मी असं पण ऐकली की त्याच्यावर फ्लिपकार्टचे फ्री वाउचर्स भेटतात 300 रुपयाचे. पण ते कसं भेटणार आपल्याला? अरे ते 30 दिवसांमध्ये तुझ्या रजिस्टर ईमेल आयडीवर मेल केले जातील. अच्छा, अजून काय काय भेटणार? अजून 28,000 पर्यंतच्या फ्री ऑफर्स आणि फ्री ॲडवायझरी सर्व्हिसेस आणि बरंच काही. तर लवकरात लवकर अपस्टॉक ॲप डाउनलोड करा आणि मिळवा फ्री डीमॅट अकाउंट आणि फ्री फ्लिपकार्ट वाउचर्स. वैरिजा तिला नाही आला आज. होला का, आज दिसला बी नाही. तुझ्या आईबर गेले कोणतरी आजारी. चोक्या काय ते पळत निघालायस. गावात एक नवीन क्लास टीचर आलेत, गणित आणि इंग्रजी शिकवतात. माझी आई म्हटली तिथंच क्लास लाव, तुझं गणित आणि इंग्रजी चांगलं होईल. बरं चोक्या, निलू भ्या का क्लासला? सगळी आहे ती, नीलू पण आहे. बर, मला उशीर होतोय, जातो मी. आपण बी लावूया क्लास काय राहून. मला पप्पांना विचारायला लागेल. तुम्ही लावा की. चल चला आपण जाऊया. कुणी आहे का घरात? नमस्कार. नमस्कार. मी कदम सर, या गावात नवीनच आलो आहे. मी इथं 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी क्लासेस सुरू केलेत. अगदी माफक फी आहे. जर तुमच्या घरात कुणी असेल तर प्लीज त्यांना क्लासला पाठवाल का मुलांना त्या? पाठवण की. थँक्यू. पाठवते. थँक्यू. यंदा काय तसं वाटत. नमस्कार. नमस्कार. मी कदम सर, या गावात नवीन आलोय. मी इथं 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी क्लास सुरू केलाय. फी अगदी माफक आहे. इथे आहे बे. एकदम कमी आहे. तर त्यांना पाठवाल का क्लासला? कुणी असतील मुलं तर? चालेल चालेल. धन्यवाद. सोडा, मी तुमचं संभ्या नाही, चोक्या आहे मी. आई घातली त्या संब्याच्या पायात. तुला फोडला त्यांनी. खाया पिय कुछ नाही आणि डुंगान फोडल्या दाना दाना. चला तुमच्या आईच्या. कर चोक्या, बस की. का अजून बसव ना. हे बरं ती जाऊ द्या. क्लासचं काय काय केलं तुम्ही? अरे माझं पप्पा तर म्हणले क्लास लाव, पण 10% कमी आणू नको. कर रोया. हो तर आमचं पप्पा तर म्हटल्यात सगळ्यात आधी क्लास लाव. आणि सण पण लय भारी शिकवत्यात. एवढं बरोबर आहे. शाळेत तरी कुठं आपल्याला शिक्षक शिकवतात. आला काही ज्या आमचं पप्पा शिकवत्यात की चांगलं. भास्कर बापाची गुण गायची. बापाला बडावून शिवाय दुसरं काय येतं? माझी आई म्हणती तिथंच क्लास लाव, भारी शिकवतात गणित आणि इंग्रजी. बर, गणित आणि इंग्रजीचं राहू दे. त्या सांब्याच्या बापाने तुझं भूगोल बिघडवलेलं, याचं काय झालं? का काय झालं चोक्याच्या भूगोलाला? पाक ना कशा बिघडवलाय भूगोलाचा. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? अगं ते जाऊ दे, बाकीच्यांचं काय क्लासचं? गाणी शिकवणार असतात तरच मी येणार क्लासला. ए येडे, गाणी नाही शिकवत, गणित शिकवतात, गणित. ए ती बघ निलू. तिनं बी लावलाय क्लास. नमस्कार.
आपण पहिले ओळख करून घेऊया. मी कदम सर. तुम्हाला इथे मी गणित आणि इंग्रजी हे 2 विषय शिकवणार आहे. आणि या माझ्या पत्नी मिसेस कदम मॅडम. आम्ही तुम्हाला इथं क्लासला बोलवलं आहे, तर आम्ही तुम्हाला गणित आणि इंग्रजी हे 2 विषय शिकवणार आहोत. त्याआधी आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. हां, तुझं नाव सांग. मी हर्षद पुजारी. मी रंजना माने. मी निलिमा जाधव. मी काजल तडाके आणि मी गाणी पण म्हणती. मी चैतन्य नामदार. विजय भिंताडे. मी श्रुती जाधव. ओके, आता मुद्द्याकडे वळूया आपण. तुमचं 10वीचं वर्ष आहे. शाळेमध्ये तुम्हाला 10वीचा अभ्यास शिकवला जातो, पण आपण एक्स्ट्रा क्लास का घेत आहोत? तर शाळेमध्ये जो अभ्यास घेतला जातो तो अर्ध्या तासापुरता मर्यादित असतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला गणिताचा किंवा इंग्रजीचा हे जे 2 महत्त्वाचे विषय आहेत त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. त्यासाठी आपण क्लासेस लावतो, बरोबर? तर आपण क्लासची फी अगदी माफक ठेवली आहे. म्हणजे कमीत कमी फीमध्ये आम्हाला फक्त तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान द्यायचं आहे, तुमच्याकडून बोर्डाच्या परीक्षेचा सराव करून घ्यायचा आहे. आणि गणित आणि इंग्रजी हे 2 महत्त्वाचे विषय आहेत. त्या महत्त्वाच्या विषयात जास्तीत जास्त मार्क कसे पाडून घेता येतील हे ह्या क्लासचा मुख्य हेतू आहे आपला. म्हणून आपण हा क्लास सुरू करत आहोत. तर तुम्ही तर आला आहात, तर तसंच तुमच्या गावातले शेजारचे जे तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील 10वीला त्यांना सुद्धा सांगा, त्यांना सुद्धा इथं घेऊन या. ठीक आहे? हे घ्या चहा. लक्ष कुठे आहे तुमचं? काय झालं? मी म्हणतो आपण इथला क्लास बंद करूयात. का? का म्हणजे काय? एकतर आपण घरातून पळून जाऊन लग्न केलंय, त्यात तुझ्या घरातले हुडकाय लागलेत आपल्याला. ते कधी पण इथे येतील. काही झालं तरी चालेल, पण शेवटपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. अगं, मला माहिती आहे तू कायम माझ्यासोबत आहेस. तू एवढी इथपर्यंत साथ दिलीस म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचलोय. आणि आणि माझ्याकडे काही नसताना तू माझ्यासोबत आलीस. इथून पुढेही माझ्यासोबत राहशील हे मला चांगलं माहिती आहे. पण विचार तर केला पाहिजे ना. तुझ्या घरातली इथं आले, तरी पकडलं, आपल्याला सापडलो तर किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. मग आता काय करायचं तुम्ही सांगा. मी म्हणतोय आपण शहराकडे जाऊ. शहराकडं? हा, शहरात क्लास चालू करू. इथं थांबण्यात काहीच अर्थ नाही. मग परत नव्यानं सुरुवात करायला लागेल. करूया. तू आणि मी एकत्र आहोत तोपर्यंत आपल्याला अवघड काहीच नाही. चालेल. नीलू, काय चैतन्य, का आलास आता माझ्या माग? एक तर क्लास मध्ये पण सारखा माझ्याकडेच बघत असतोस. मी काय 10वीच्या परीक्षेसाठी क्लास लावला नाही. मी फक्त तुझ्यासाठी क्लास लावलाय. मला माहित आहे मी चुकलोय, आणि त्यासाठी मी तुझ्या 1000दा माफी मागायला तयार आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मला माहित नाही तू मला माफ करशील का नाही, तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही. पण माझं एकदा ऐकून घे, मला माफ कर. चॉकलेट जर तू स्वीकारलंस तर तू मला माफ केले असं मी समजेन.
रोहन्यो त्या मास्तरबाईने पळून जाऊन लगीन केले वाटतं. वय तर पळून जाऊन लग्न केले म्हणून घरच्यांपासून दडायला लागतं यांना. वय रिजा आपलं चैत्यान निलून पण जर लव्ह मॅरेज केलं तर मग त्यांना पण पळायला लागणार. खरं आहे गाड्या. आमची आई म्हणती रोज पळत जा, वजन कमी होईल. चला आपण पळून जाऊया. मापशा नाहीस. तुझी आई रोज काय काय म्हणत असत्या. हॅल कदम मास्तर लग्न करून लपडे करून गावात आलाय. लाज वाटते का तुला? आमच्या पोरांना वाईट वळण लावतोयस. लाज वाटते का तुला? अजिबात नाही. क्लास बीस काय नाही. खायला आम्हाला पैसे नाहीत. आणि कसली नाटकं तुझी चाललेत. पाय काढून हातात येईल. समजलं काय? आताच्या तर चालू हो बायकोला घेऊन. पण माझं ऐका काय नाही तुम्ही. काय नाही काय ऐकायचं नाही तुझं. पाय काढून हातात येईल. एकदा तुला सांगितलं म्हणजे सांगितलं. चालतं वाचायचं आता. अहो पण अजिबात चालणार नाही ते. अहो पण मी अजिबात पोरांचं नाही, शिक्षण अजिबात नाही. झक माराय तू बाहेर नाही. आमच्या पोरांना बिघडवतोय. क्लास लावतोय. गाडी मिळेल ना हो आपल्याला? हो, जाईल, मिळेल, खूप घर, लांब नको tension जायचंय घेऊस. आणि आपल्याला कोण हो ओळखीचं हो बघणार काळजी तर नाही नको ना. करूस. पण काहीच प्रॉब्लेम अहो नाही. मी काय म्हणतेय, अरे मुलांनो, तुम्ही तर काय करताय? सर तुम्ही चाललाय कुठं? अरे काय नाही, मी जरा बाहेर गावी चाललोय. पण मी आलो की क्लास चालू करणार आहे परत. हां, तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा. हो पण तुम्ही चाललाय कुठं? अरे आयुष्यात काही असे क्षण येतात की ज्यावेळी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. भले त्यातून आपल्याला दुःख होत असतं, पण आपण त्याच्याकडे लक्ष देऊन नाही चालत. इतरांसाठी आपण आपल्या त्या सुखावर विरजन घालावं लागतं. आणि तसाच काही निर्णय मला आज घ्यायला लागतोय. पण मी परत येणार आहे आणि मी तुमचा क्लास घेणार आहे परत येऊन. आत्ता फक्त थोड्या दिवसांसाठी चाललोय. हां, तुम्ही अभ्यास करा चांगला. हां, अभ्यास करा. अरे 10वीचं वर्ष आहे तुमचं. मी येतोय परत. माझी शाळा, शाळा, माझी शाळा.